ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मंत्री दीपक केसरकरांची निवृत्तीची घोषणा। राजकीय वारसदार कोण? शिवसेनेचे नेते माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली। त्यांनी त्यापूर्वी 3 वेळा घोषणा केली होती। आता पुन्हा एकदा निवृत्तीचे सूर आवळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वारसदार कोण याची चर्चा रंगली। दीपक केसरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। सध्या त्यांची प्रकृती ठीक असून एका जाहीर कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं। अचानक केलेल्या या घोषणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। शिवसेनेचे ठाकरे गटाचे होणाऱ्या आरोपांना अतिशय शांत पद्धतीने प्रत्युत्तर दिलं। मात्र 2024च्या निवडणुकीनंतर त्यांनी मंत्रिपदाची पुन्हा संधी देण्यात आली नाही। अनेकदा याबाबत खंत बोलून दाखवल्यानंतर आता तर त्यांनी थेट निवृत्तीची घोषणा देखील केली। मुलगी व जावई यांच्या नावाची चर्चा। आता केसरकर यांनी निवृत्तीची घोषणा केल्याने त्यांचा राजकीय वारसदार मुलगी सोनाली आणि जावई सिद्धार्थ यांच्या नावाची आतापासून चर्चा सुरू झाली। मात्र राजन तेली यांच्यासारख्या खमक्या नेत्याला टक्कर देण्यासाठी आक्रमक चेहरा हवा। सध्या आमदार निलेश राणे शिवसेनेत असल्यामुळे या ठिकाणी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यामुळे भाजपचे नेते नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि निलेश राणे यांचे कट्टर समर्थक संजू परब यांचं नाव देखील चर्चेत आहे।